साधारणतः हा इतिहास किती वर्षापूर्वीचा असेल की देवी जी आपल्या पारगावला येऊन राहिली हम्म. आणि कोणत्या स्वरूपामध्ये ती आली? ही ही देवी जी आहे, ही आपली गाईच्या खुरामध्ये आलेली आहे. कोणी म्हणतं नंदीच्या खुरामध्ये आलेली आहे. पण हे सत्य आहे. हं, हे नंदीच्या खुरामध्ये आलेली आहे. हं. आणि त्या वेळेला मग ते ही जी तांदळ आहे, याला तांदळा म्हणते. तर हां, हे समोर जे शेंदूर लावलेली जे मूर्ती दिसते, छोटी मूर्ती, हां, बरं का, हां, हे पिंडच असते बरं का. हां. या पिंडीमध्ये देवत्व निर्माण केलं आणि त्या मूर्तीमध्ये स्थापना केली बघा. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा वगैरे केलेली त्या काळामध्ये. हं, हे काळ 550-600 वर्षाचा आधीचा काळ आहे बघा हे. हां. आणि आणि ही मग जागृत देवस्थान आहे. त्यावेळेला म्हणजे तुम्हाला सांगू दवाखाने वगैरे काही नव्हती. हां. आणि तुम्हाला सांगू हे डोंगराळ भाग आहे. हो. आणि डोंगराळ भाग असल्यामुळं तुम्हाला सांगू का इकडं साप वगैरे भरपूर निघतात, नाग वगैरे. पण त्या हं, टायमात लोकांची श्रद्धा इतकी भारी हं, की जर समजा इथं जर माणूस आला आणि जर हं, कोणाला जर विषबाधा जर झाली, इकडं हं. गर्जना सुरू. आणि त्या गर्जनाच्या रूपामध्ये इकडं पाण्याची धार मंदिरामध्ये देवीवर सुरू पाण्याची धार. तर आपोआप पान उतरायचं बघा. म्हणजे विषबाधा झालेली हां. अख्खा माणूस नीट व्हायचा बघा. अशी इथं श्रद्धा आहे पहिल्यापासून. आणि आज बी ती श्रद्धा चालू आहे बघा. हो, हो. आता एवढ्यात मागे 2 महिन्यापूर्वी माझ्या ऐकिवात एक घटना आली आणि खरोखर त्याचं एक प्रचितीसुद्धा माझ्या पाहण्यात आली माझ्या. तर मी हां. पण तुम्हाला सांगतो हं. कोणती प्रचिता. पलीकडच्या गावामध्ये आमचे बबनराव गुंडे पैलवान, हां. त्यांना घोणस नावाचा विषबाधा झाली त्याला. हं. आणि घोणस नावाची वस्तू अशी बघा, ते अर्ध्या घंट्यामध्येच काम करते पूर्ण. हो, बरोबर. पण तुम्हाला सांगू का त्याची श्रद्धा इतकी मोठी आहे की ते मंदिरामध्ये आली ताबडतोब. त्याने देवीला विनंती केली आणि 4 तासानंतर नगरला जाऊन त्यांनी दवाखान्यामध्ये इलाज केला. ते 100% आज बरे आहेत बघा. हं. एवढी श्रद्धा मोठी आहे जगदंबेची. हां. पण आता एक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित किंवा वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित की लोक याला अंधश्रद्धा नाही म्हणणार का? दवाखान्यात अगोदर न्यायला पाहिजे होतं आणि इथं आला तो अर्धा तास, पहिला अर्धा तास किंवा 1 तास जो असतो पान चावल्यानंतर किंवा साप चावल्यानंतरचा तो विष पसरायचा बाबतीतला खूप महत्त्वाचा किंवा लवकर उपचारासाठी पोहोचण्याचा असतो. तर इकडं यायच्या आधी तेवढा वेळात जर लवकर आणखी दवाखान्यात पोहोचवलं असतं त्याचं तर कारण तुम्हाला सांगतो बघा, की ही जगदंबा देवी, ही वाघावर बसलेली देवी, याला वाघेश्वरी म्हणतात. आणि जगदंबेने जगदंबेच्या हातामध्ये जे समजा त्याला आसूड म्हणतो आपण, समजा बैल जनावराला जो मारतो आपण, हां, आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला कोरडा म्हणतो. कोरडा, हां. कोरडा आसूड, हं, माहिती आहे का. हां. हे जगदंबेने नागाचा बनवलेला, नागाचा. हं, हं. त्याच्यामुळे जगदंबेचं जर नाव घेतलं तर तो काही करू शकत नाही. वाघेश्वरी माता जर बोललो आपण तर हां, तुम्हाला सांगतो जागेवर थांबवतो. हां. तुम्हाला सांगू का, म्हणजे हे हे आपण जे कारण आहे त्या बोलतो श्रद्धेमागचं. 100% 100% खरं आहे. हं, हं. जो श्रद्धेनं विश्वासानं जो देवीला हाक मारतो, जगदंबा देवी तिची हाक मान्य करते. हं, हं. आता आम्ही परभणी जिल्ह्याचे आहेत आम्ही. हं. पण तुम्हाला सांगू का, तिकडे जरी आपण नाव घेतलं तर आमचं काम होतं आहे, आमचं 100%. हं, हं. असा विश्वास आहे. हां. आणि तुमच्यासारखाच एक भक्त आहे बघा. तर त्या वेळेला तुम्हाला सांगा आम्ही त्याला या देवीची माहिती सांगितली होती. मग या देवीच्या नावाने तिकडे साखर कारखाना आहे. पण त्याला वाघेश्वरी सांगितलं, त्यांनी बागेश्वरी टाकलं त्यांनी हं. हिंदीमध्ये. हां. हिंदीमध्ये काय म्हणते तर आता वाघाला बाग म्हणतात. बाग म्हणते तर. हां. त्याच्यामुळे त्या परतूर तालुक्यामध्ये एक जे साखर कारखाना आहे परतूर तालुक्यामध्ये, हं. बरं का. हां, तर ते तिकडचं नाव टाकलं बागेश्वरी. हां. पण ते आम्ही त्याला वाघेश्वरी सांगितलं, त्यांनी ते हिंदीमध्ये सांगितलं बागेश्वरी. तर हं. मग ह्या देवीची माहिती अशी आहे की आपण जर काय बोललो तर जगदंबेला तिथून इथं कळत आहे. हां. आणि लोकांना तिकडे मिळत आहे, हां. भक्ताला तिकडे मिळत आहे. एवढी ही जगदंबा देवी प्रत्येक ठिकाणी जळी गाठी पाशिनी जगदंबा देवी प्रत्येक ठिकाणी क्षणाक्षणाला उभी राहते भक्तासाठी. त्यासाठी हाक मारा अंतकरणातून. तुम्ही मगाशी बोलता बोलता बुलढाण्यामध्ये एका भक्ताने त्या ठिकाणी श्रद्धेने देवीचं स्थापना केली. ठाणं तयार करायचं किंवा स्थापना करायची हा एक विचाराबद्दल तुम्ही सांगितलं होतं. हां. त्याच्याबद्दल थोडं ते सांगा. माझे आजोबा आहेत, ते नामदेवराव उगले. हां, हां. हां, सध्या ते कैलासवासी आहेत ते. हां, हां. पण त्या वेळेला ते म्हणजे तुम्हाला सांगू त्या टायमाला प्रौढ होती ती. त्या टायमाला वय त्याचं किती होतं लय झालं तर 22 ते 23 वर्षाचं वय होते त्याचं. हं. पण त्याला श्रद्धा होती, त्याला देवीची भक्ती होती, त्याला इथल्या देवीची. हं. मग ते काय म्हणले माहिती आहे, जगदंबे आम्ही तुझी स्थापना करू.
हम्म. माहिती आहे का. स्थापना करू म्हणलं तर तुम्हाला सांगू त्यांनी मग ते विसरली ह्या संसाराच्या याच्यामध्ये. हा. मग तुम्हाला सांगू त्याला कुठे बी साप दिसायचे, त्याला जेवताना साप, जेवताना नाग, झोपताना नाग, बाहेर गेले की नाग, कुठे बी अंगणात नाग, शेतामध्ये नाग, माहिती आहे का. कुठं गोंधळ कामाला गेले कुठे बी नाग दिसायचे. मग त्यांनी ब्राह्मणाला विचारलं, ते म्हणले तुम्ही असं असं बोलले होते का. मग ते म्हणले हो. मग ते म्हणजे तुम्हाला याचे प्राणप्रतिष्ठा करावं लागेल म्हणले, स्थापना करावं लागेल. मग त्या टायमाला त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये गावाचं नाव किनोळा ब्रह्मपुरी, त्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी स्थापना केलेली आहे. मग आज बी ती स्थापना आहे बघा, आज बी तिथं देवी. आणि ज्या टायमात त्यांनी स्थापना केली तर ते ब्राह्मण विधी मंत्र बोलायचे. आणि ती विधी मंत्र बोलता बोलता ज्या टायमाला त्यांनी गजर केला देवीचा, जय घोष केला, त्या टायमाला आपोआप ताटामध्ये त्या नारळाचे 2 भाग झालेले आहेत. आणि त्या टायमाला ते ब्राह्मण देव बोलले की तुमचं दैवत इतकं कडक आहे म्हणले, ती विराजमान झाली म्हणले, या जागेवर स्थापना झाली म्हणले त्याची. आणि मग अशा पद्धतीने तिथं सुद्धा अशा पद्धतीनं तिथं देखील त्या गावामध्ये देखील जगदंबा देवीचं वास्तव्य आहे बघा तिथं शेतामध्ये सध्या. हा. हां, आमच्या पाहुण्यांचं शेत आहे ते. हम्म, हम्म, हम्म.